मित्रांनो, तुम्ही कधी एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा कबूल केलेला आहे आणि न्यायालयाने त्याला कारागृहातून मुक्त केलं आहे, असं कधी वाचलं आहे, ऐकलं आहे, पाहिलं आहे का? एखादा गुन्हेगार जेव्हा न्यायालयापुढे आपला गुन्हा कबूल करतो, तर आपला असा समज आहे, की त्याने गुन्हा कबूल केला, त्यामुळे साक्ष पुराव्याची गरज नाही आणि न्यायाधीश गुन्हा कबूल केल्यामुळे त्या गुन्ह्याअंतर्गत कायद्याच्या कलमान्वये जेवढी शिक्षा आहे, तेवढी शिक्षा फर्मावू शकतात आणि त्यानंतर त्या गुन्हेगाराची रवानगी ही कारागृहात होते. परंतु मी ज्या घटनेबद्दल तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामध्ये नेमकं उलटं घडलेलं आहे. गुन्हेगाराने गुन्हा कबूल केला आणि न्यायालयाने त्याला मुक्त केलं. तो कारागृहातून मुक्त झाल्यानंतर आपल्या घराच्या दिशेने चालू लागला. तुम्ही म्हणाल, हे काय रहस्य आहे? हे असं कसं घडलं? तर त्याची सगळी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, 27 जुलै 2010 रोजी अ, काही लोकांवर, म्हणजे मी ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे, त्यांनी सामूहिक असं कृत्य केलेलं होतं. आणि ह्या कृत्यामध्ये ह्या लोकांनी साधारण 2010मध्ये, म्हणजे 2010चे जे सुरुवातीचे काही महिने असतात, त्या महिन्यांमध्ये म्हणजे पहिले 6 महिने त्या कालावधीत या गुन्हेगारांनी, म्हणजे गुन्हेगार म्हणू नये त्यांना, या व्यक्तींनी एक दरोडा टाकला होता. म्हणजे दरोड्याची घटना घडली होती, ज्याच्यामध्ये ह्या लोकांचा सहभाग आढळून आला होता. आणि त्याच्यामधलाच एक माणूस होता किंवा एक व्यक्ती होती. तिचं नाव आहे रिहान. तो गौतम बुद्ध नगरचा होता. म्हणजे ह्या उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटना आहेत आणि ह्या घटनेमध्ये ह्या लोकांनी डकॉयटी, म्हणजे डकॉयती ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याला आपण साध्या भाषेत दरोडा म्हणतो. तो दरोडा रिहान आणि त्याच्या साथीदारांनी एका घरावर घातला होता आणि त्यांनी त्या घराचे जे मालक होते, त्यांच्याकडून दागिने हिसकावले, लुटले होते. त्याची किंमत साधारण 20,000 ते 22,000 रुपये होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी इतर जे काही त्यांना सामान चोरायचं होतं ते चोरलं आणि पोबारा केला होता. त्यावेळेस IPCचं सेक्शन जे आहे, 395, सामूहिक दरोडेखोरी, त्या अंतर्गत रिहान आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा हा म्हणजे 27 जुलै 2010 रोजी त्यांच्यावर FIR, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर रिहानला ताब्यात घेण्यात आलं होतं. आता झालं असं, की ह्या रिहानला जरी त्यांनी ताब्यात घेतलं होतं, तरी रिहानची त्याच्यानंतरची जी कार्यवाही आहे, म्हणजे न्यायिक कार्यवाही, ती न्यायिक कार्यवाही काही पुढे सरकू शकली नाही. म्हणजे ज्या कोर्टाला दरोडेखोरीचे गुन्हे चालवण्याचा अधिकार आहे, मग ते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असेल किंवा सत्र न्यायालय असेल, त्या सत्र न्यायालयामध्ये हा दरोडेखोरीचा गुन्हा चालणार होता. परंतु ह्या दरोडेखोरीचा गुन्हा हा पुढे चाललाच नाही. म्हणजे अ, त्यांची प्रथम माहिती अधिकार किंवा आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर जी कार्यवाही पुढे व्हायला हवी होती, ती कार्यवाहीच पुढे चालली नाही आणि ती कार्यवाही चालण्याच्या ऐवजी 2024मध्ये पहिल्यांदा त्या नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने हे प्रोसिडिंग पुढं सुरू झालं, म्हणजे प्रक्रिया पुढे सुरू झाली. आता 2010 ते 2024 म्हणजे किती वर्ष झाले? जवळपास 14 वर्ष झाले आणि आत्ता चालू आहे 2026.
म्हणजे 2010 अधिक 16 2026 म्हणजे 24ला कामकाज सुरू झालं आणि 2026 चालू आहे, तरीही ते कामकाज संपलं नाही. आता ह्या रिहानने त्याला त्या 20-22 हजाराच्या दरोडेखोरीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होऊन त्याला न्यायालयात आणि त्याच्यानंतर तुरुंगात उभं करण्यात आलं. तुरुंगात त्याची रवानगी झाली न्यायालयाच्या मार्फत. तर त्याने एकदाही जामिनासाठी अर्ज केला नाही, जामीन मिळवला नाही. आणि त्याचं जी कार्यवाही 2024ला सुरू झाली, त्यावेळेस असं लक्षात आलं की 2010 ते 2024 हे 14 वर्ष आणि 24 ते 26 असे 16 वर्ष ह्या व्यक्तीने कच्चा कैदी म्हणूनच कारागृहात आपला काळ कंठला आहे. आता 16 वर्ष आयुष्यातले वाया गेले. आता त्याच्यानंतर कार्यवाही कधी पुरी होणार, कधी साक्षपुरावे तपासले जाणार आणि कधी माझ्यावर आरोप सिद्ध होऊन मला शिक्षा होणार, हे सगळं त्या रिहानच्या लक्षात आल्यानंतर आणि 2006 ते 26 16 वर्ष तुरुंगात वाया गेल्यानंतर त्या रिहानने हे कोर्टाचं सगळं प्रकरण, न्यायालयाचं प्रकरण, गुन्हा, तुरुंगवास हे सगळं ह्याचा अंत करण्यासाठी त्याने सत्र न्यायालयात धाव घेतली आणि कबूल केलं की मी साहेब दरोडा टाकलेला आहे, मी दरोडा घातलेला आहे, मी गुन्हेगार आहे, माझ्या हातून गुन्हा घडलेला आहे आणि मी तो कबूल करतो. आणि अशा ह्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सत्र न्यायालयाने त्याला सश्रम कारावासाची 8 वर्षाची शिक्षा दरोडा घातला म्हणून सुनावली. आता त्याला दरोडा घातला म्हणून शिक्षा सुनावल्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी व्हायला हवी होती का नाही? बहुसंख्य लोकांना वाटेल तुरुंगात रवानगी व्हायला हवी होती. परंतु त्याने 8 वर्षाच्या ऐवजी 16 वर्षाचा तुरुंगवास आधीच भोगलेला होता. त्यामुळे त्याला जी शिक्षा 8 वर्षाची झाली, त्या 8 वर्षाच्या शिक्षेच्या पुढे जाऊन आणखी 8 वर्ष तो तुरुंगातच राहिला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याला 8 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतरसुद्धा त्याला डिस्चार्ज करण्यात आलं. त्याला तुरुंगातून किंवा कारागृहातून मुक्त करण्यात आलं आणि तो कारागृहातून मुक्त झाल्यानंतर आपल्या घराची वाट चालू लागला. म्हणजे कुठल्याही जामिनाविना 16 वर्ष तुरुंगात राहिला का? तर त्याच्यावर दरोडेखोरीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला कच्चा कैदी म्हणून कारागृहात डांबण्यात आलं होतं. तरीही 16 वर्षानंतर त्याला उपरती झाली किंवा त्याला बुद्धी सुचली आणि त्याने गुन्हा कबूल केला आणि 8 वर्षाची त्याला शिक्षा होऊनही तो न्यायालयातून बाहेर पडला किंवा त्याला कारागृहातून मुक्त करण्यात आलं कारण 8 वर्षाच्या शिक्षेऐवजी त्याने 16 वर्ष कारागृहात व्यतीत केले होते. आपल्या जीवनातले 16 वर्ष कारागृहात तो राहिला होता. त्यामुळे हा वेगळा विषय मी आपल्या अनवट वाटेवरच्या सगळ्या वाचकांना, दर्शकांना माहीत व्हावा म्हणून घेऊन आलो. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. मी असे वेगळे विषय घेऊन येत असतो. माझे रील लाईक आणि शेअर करा, मला फॉलो करा, माझे व्हिडिओ लाईक शेअर करा. ते तुमचे आप्तपरिवार, मित्रजन, स्नेहीजन या सगळ्यांना शेअर करा. माझा अनवट वाट हा जो चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा. सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला. मी अनवट वाटेवर चाललो आहे. तुम्ही वाटसरू व्हा, वारकरी व्हा, माझ्यासोबत जोडलेले राहा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.